मंदिरमध्ये किती वर्षापासून चालू आहे भंडाऱ्याचा कार्यक्रम? 40-42 वर्षापासून चालू आहे. 1980 पासून चालू आहे कार्यक्रम. छोटा मोठा आता चांगलं रूप आलं त्याला. बरोबर. आणि सगळे असणारे आपले नाभिक महामंडळ या माध्यमातून हा कार्यक्रम सुरुवात झाला. बरोबर. आणि पहिली छोटा मोठा कार्यक्रम होता. आता लोकांचं सहकार्य, सगळे गावातले सगळे समाजाचे माणसं आम्हाला जुडलेली आहे आणि त्या माध्यमातून सगळे आमच्याकडे येतात, प्रसाद घेतात, जेवण करतात. आणि तालुक्याचे मंत्री साहेबांचं बी तो आम्हाला चांगलं सहकार्य आहे. त्यांनी आम्हाला एक सुंदर असा सभामंडप दिला. आज त्याचं काम पूर्णत्वाकडे चाललं. आणि त्याचबरोबर आता आम्ही आमच्या स्वतःच्या वर्गणीतून 35 ते 40 लाख रुपयाचं एक मंदिर उभं केलं. महाराजांची मूर्ती बसवली. बरोबर. आणि आमच्या प्लॉट वगैरे हे घेतलं आम्ही आमच्या पैशानं. कुठली वर्गणी मी आमच्या वैयक्तिक समाजाच्या माध्यमातून केलं. पण आज सगळा समाज आम्हाला सहकार्य करतो, आमच्याकडे येतो. आम्ही आमंत्रित केली सगळ्या जाती धर्माचे लोक मिळून आमच्याकडे इकडे येतात. ते कोणत्याही जातीचे असो, मुस्लिम समाज असो, माळी समाज असो, धनगर समाज असो, वाणी समाज असो, गावातले सगळे 18 पगड जातीचे लोक आम्हाला सहकार्य करतात. आणि त्या माध्यमातून दिवसेंदिवस कार्यक्रमाची वाटचाल चांगली जोरात चालू आहे आणि ती अशी चालली पाहिजे. आमची अशी अपेक्षा आहे. लोकांनी आमच्याकडे आलं पाहिजे हे देखील आमची अपेक्षा आहे. आणि त्यांचं आम्हाला सेवा करायला संधी मिळाली पाहिजे असं. त्याचबरोबर आता इथं वृक्षारोपण झालं. समीर भैया देखील इथं आले, त्यांनी वृक्षारोपण केलं. आणि वृक्षारोपण केल्यानंतर एक मोठा लाईट दिला आम्हाला. हायमॅक्स एक लाईट समीर भैयाने दिला. आणि अशा पद्धतीनं सगळ्यांचं आमच्यावर आता लक्ष आहे. आणि आमचा एक समाज छोटा मोठा समाज आहे. आणि पण इतर लोक आमच्यावर प्रेम करतात, आम्हाला सहकार्य करतात आणि आम्हाला साथ पण देतात. अशा माध्यमातून हा छोटा मोठा कार्यक्रम चालू आहे. आज जवळजवळ 2 ते 3 हजार लोकांचा भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे. आणि हे म्हणजे आम्ही भंडारा उभा केला, पण आजूबाजू सगळे गावातली सगळ्या समाजाची माणसं आम्हाला इथं मदत करतात, वाढू लागतात, करू लागतात, सगळं करतात. अशा माध्यमातून ही पुण्यतिथी 1980 पासून सुरुवात आहे तर इथपर्यंत आता आली आणि पुढे देखील चालणारच आहे. अशा या माध्यमातून हा कार्यक्रम आहे संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त. आणि हे चालवणारं संत सेना महाराज नाभिक मंडळ या माध्यमातून हे कार्य सुरुवात आहे. आता इथं बरंच प्रगतीवर आहे. असंच तुमचं देखील जे काही आमचे पत्रकार बंधू आहे यांचं देखील आम्हाला सहकार्य आहे. तेही आम्हाला मदत करतात. कुठला छोटा मोठा कार्यक्रम आला पत्रकार बंधू येतात, आमची बातमी लावतात. त्यांचे देखील आम्ही आभारी आहोत. या कार्यक्रमामध्ये 3 दिवसाचा कीर्तनरूपी महोत्सव सोहळा आणि त्या सोहळ्यामध्ये पहिल्या दिवशी उद्धव महाराज कोरडे यांचं जाहीर कीर्तन झालं. दुसऱ्या दिवशी परमपूज्य असणारे प्राचार्य नामदेवराजे चापे सर अण्णा यांचं संतसेना महाराज चरित्रावर व्याख्यान झालं. तेही सुंदर कार्यक्रम झाला. आणि दुसऱ्या आज सकाळी काल्याचं कीर्तनानं कार्यक्रमाची सांगता झाली. काल्याचं कीर्तन बाबूराव महाराज बिडवे भराडीकरांचं होतं. अशा या माध्यमातून या कार्यक्रमाची आज सांगता झाली. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर चापे सराबरोबर लहाने सर हे देखील या कार्यक्रमासाठी त्यांची उपस्थिती होती. दैनिक लोकफन के साथ में मैं हूँ वसीम आज़ाद, कैमरामैन सोमीनाथ गोरे के साथ फिर मिलेंगे एक नई खबर के साथ.